काळू सर्व मान्यवरांचे हार्दिक स्वागत, हार्दिक स्वागत, हार्दिक स्वागत. त्यांचा संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभाग तसेच कृषी विभाग व आदिवासी विभाग यांच्या सहकार्याने पोल्ट्री ग्रामपंचायतीमध्ये बळजबरी असं शेतकरी व नागरिक जनावरांचे बळीवर प्रदर्शन या प्रदर्शन दरम्यान सर्व नाशिक जिल्ह्यातील स्वागत करतो, हार्दिक स्वागत करतो, हार्दिक स्वागत. Prokriti Pilnara, Divasila Mukoira, Jai
जोहरवाडा आदिवासी मुंबईला प्रकृती पूजनारा आदिवासी मुंबईला मोगरेगाव ग्रामपंचायत आणि पंचकृषीतील तमाम शेतकरी बांधवांच्या वतीने सर्व मान्यवरांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत। या सुंदर अशा शेती नाशिक जिल्ह्याची शान, नाशिक जिल्ह्याचं भूषण आणि तुमचे आमचे सर्वांचे लाडके नेतृत्व नाशिक महानगरपालिकेचे गटनेते सभापती माननीय दिनकरजी अण्णा पाटील साहेब यांचा शुभ हस्ते, त्याचप्रमाणे उपस्थित असलेल्या माननीय धर्माधिकारी साहेब यांच्या शुभ हस्ते, त्याचप्रमाणे मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष माननीय संदीप भाऊ किरवे यांच्याही शुभ हस्ते, त्याचप्रमाणे आपल्या तालुक्याचे सेनेचे युवा नेते यांचे शुभ हस्ते या सुंदर अशा प्रदर्शनाचा दीपकापून उद्घाटन झालेलं आहे। सर्व मान्यवरांचं या ठिकाणी ग्रामस्थ सेवकांच्या वतीने, ग्रामपंचायतच्या वतीने मनपूर्वक स्वागत। या ठिकाणी उपस्थित असलेले इगतपुरी तालुका पंचायत समितीचे कृषी विभागाचे अधिकारी, पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी, शेती विभागाचे अधिकारी या सर्व मान्यवरांचं आता सर्व मंत्रिमंडळाने पुढे यायचं आणि आणखी सर्व मान्यवरांनी या मंचावरती मान्यवरांनी आपण नवायचंय आणि आता लगेच आपण आरती करून आणि पुढील कार्यक्रमाला महाराष्ट्राला स्वराज्याचे मंगल तोरण बांधणारे कविराजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमांचं पूजन या ठिकाणी संपन्न होत आहे। त्याचप्रमाणे धरती आबा बिरसा मुंडा यांच्या प्रतिमांचं पूजन होत आहे। त्याचप्रमाणे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याही प्रतिमांचं पूजन या ठिकाणी होत आहे। त्याचप्रमाणे आद्यकरणीय मनोहरजी घोडे साहेब, त्याचप्रमाणे माननीय संदीप दादा किरवे साहेब, त्याचप्रमाणे या कार्यक्रमाला प्रामुख्याने उपस्थित असलेले पशु उपायुक्त माननीय डॉक्टर प्रशांतजी धर्माधिकारी साहेब उपस्थित आहेत। आपल्या सगळ्यांचे लोकप्रिय जनप्रिय असे नेते नाशिक नगरपालिकेचे सभागृह नेते सभापती माननीय दिनकर अण्णा पाटील, मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष माननीय संदीप भाऊ किरवे या मंगलमय प्रसंगी उपस्थित आहेत। त्यांच्या शुभ हस्ते दीप प्रज्वलन होते। त्याचप्रमाणे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते माननीय देवीदास भाऊ जाधव, हरिभक्त परायण प्राध्यापक मनोहरजी घोडे साहेब, त्याचप्रमाणे या ठिकाणी डॉक्टर जयश्री तळपाडे मॅडम, पशुधन विकास अधिकारी डॉक्टर राजाराम भांगरे, डॉक्टर प्रवीण घुरडे, सर्व पशुसंवर्धन विभाग कर्मचारी वृंद इगतपुरी यांचं देखील मनपूर्वक स्वागत। त्याचप्रमाणे या ठिकाणी या सुंदर अशा कार्यक्रमाचं आयोजन करणारे मोगरे गावातील ग्रामपंचायत, सरपंच, उपसरपंच, संचालक मंडळ, ग्रामसेवक, त्याचप्रमाणे सहकारी सोसायटीचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, त्यांचे सर्व संचालक मंडळ, गावातील विविध क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या सर्व नवतरुण मित्रमंडळ या ठिकाणी उपस्थित आहेत। माता भगिनी या ठिकाणी उपस्थित आहेत। त्याचप्रमाणे सुयशकांनी आवाहन केल्याप्रमाणे ज्या ज्या पशुपालकांनी या ठिकाणी आपले जनावर या प्रदर्शनामध्ये आणले त्या सर्व तमाम शेतकरी बांधवांचा, भगिनींचा आयुक्तांच्या वतीने मनपूर्वक स्वागत। आयुक्तांनी आवाहन केल्याप्रमाणे या प्रदर्शनाची शोभा वाढवण्यासाठी आलेले हॉटेलवाले, खेळणेवाले, पाळण्यावाले, विविध दुकानदार यांचा देखील संयुक्तांच्या वतीने मनपूर्वक कार्यक्रमाला आलेल्या सर्व माता भगिनी आपल्या मोगरे गावामध्ये संपन्न होणाऱ्या सुंदर अशा कृपया आपल्या सर्व सुजान बांधवांना मी विनंती करतो की आपण जर खाली बसला तर या कार्यक्रमाचा आनंद आपल्या सर्वांना घेता येईल, या कार्यक्रमाची शोभा आपल्याला सर्वांना घेता येईल। कृपया कुणी आजूबाजूला उभे राहू नका, आपण सर्व सुज्ञ आहोत, सुजान आहोत। तुमच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा सुंदर कार्यक्रम संपन्न होत आहे, हे सर्वात महत्वाचं आहे। झाडाखाली सावलीला बसलेले बांधव कृपया स्टेजच्या पुढे येऊन बसा। तुमच्या पुढे येणाऱ्या या कार्यक्रमाची शोभा आणि रंग अधिकच खुलून दिसणार आहे। चला सर्वांनी पुढे येऊन बसा। आणि ज्या प्राथमिक शाळेने हे सुंदर असे सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे, सर्व शिक्षकांना विनंती करतो की त्यांनी या विद्यार्थ्यांना पुढे घेऊन यायचं आहे। आदिवासी जी आपली परंपरा आहे, आदिवासी वेशभूषा आहे, आदिवासी चालीरीती आहेत, आदिवासी संस्कार आहेत,
आणि त्यावरती सुंदर असा प्रकाश दाखवणारा आणि संदेश देणारा आदिवासी कल्चरचे सर्व विद्यार्थी कृपया त्यांनी पुढे यायचं आहे. सर्व कार्यकर्त्यांचं बांधवांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी आपल्या जागेवरती स्थानापन्न व्हायचं आहे. भगवानजी पाटील साहेब यांचा या ठिकाणी कार्यक्रमाचं मान्यवरांच्या शुभ या ठिकाणी मान्यवरांनी केलेलं आहे. त्यांच्या विचार कार्याला या ठिकाणी अभिवादन केलेलं आहे. कार्यक्रमाची सुरुवात दिग्प्रज्वलनाने या ठिकाणी झालेली. परंपरा, आदिवासींची अस्मिता, आदिवासींची विविधता आपल्याला या चिमुकल्या बाल कलावंतांच्या समिती इगतपुरी यांच्या संयुक्त विकसित पशुसंवर्धन विभाग, कृषी विभाग आणि आदिवासी विभाग यांच्या सहकार्याने गावामध्ये या प्रदर्शनाचा मोगरा फुलत आहे. या मोगऱ्याचा सुगंधरूपी संदेश आहे सर्व पशुप्रेमी. या ठिकाणी गाय आपली गौमाता आणि बैल आपला अन्नदाता हे ब्रीद घेऊन पशुधन संवर्धनाचा अनमोल संदेश देणारं हे प्रदर्शन उद्घाटन सोहळा प्रमुख मान्यवर, पशुपालक, शेतकरी बांधव, गावकरी बांधव, ग्रामपंचायत तसेच पंचायत समिती, जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभाग, कृषी विभाग, आदिवासी विभाग यांच्या उपस्थितीने साक्षीने संपन्न होत आहे. या गावाच नव्हे तर संपूर्ण पंचकृषीवरती आशीर्वाद आणि कृपादृष्टी ठेवणारा तुमचं, आमचं, आदिवासींचं, मोगरे ग्रामस्थांचं आराध्य दैवत म्हणजे हरजी बाबा. आणि हरजी बाबाच्या सुंदर अशा पटांगणामध्ये विविधतेने नटलेल्या या मोगरे गावामध्ये तिन्ही बाजूला दारणामाईचा वळसा असलेल्या आणि निसर्गाने मुक्त हस्ते उधळण केलेल्या मोगरे गावाचा सुगंध मोगऱ्याप्रमाणे प्रत्येक कार्यक्रमात आपल्याला दिसून येतो. आणि म्हणूनच आदिवासींची अस्मिता, आदिवासींचे संस्कार, आदिवासींचा कलेचा वारसा सांगण्यासाठी आपल्या समोर हे छोटे विद्यार्थी कला आविष्कार घेऊन येत आहे. मी सरांना विनंती करतो की त्यांनी कृपया त्या मुलांना मंचावरती आणायचं आहे. आदिवासी पारंपरिक ही पावरी आहे, तारपा आहे, तीर कमटा आहे, झाडाची ती पालवी गुंडाळलेली आहे, डोक्याला शैला आहे, फडकी आमची शान आहे, हे विविधता आमची शान आहे. निसर्गात दर्शवणारा तारफा गीत नृत्य या ठिकाणी आपल्या समोर संपन्न होत आहे.
घरामध्ये आदिवासी संस्कृतीमध्ये जे विभिन्नता आहे, जी परंपरा आहे आणि आदिवासी संस्कृतीचा जो लोककलेचा वारसा या ठिकाणी आपल्या समोर गीताने आणि समूह नृत्याने या चिमुकल्या बालकाने अर्थात विद्यार्थ्यांनी या ठिकाणी सादर केला। मी पाटील साहेबांना एकच विनंती करेन, हातामध्ये तीर कमान आहे, सुंदरतेचं प्रतीक असलेलं मोरपीस आहे, समृद्धतेचं प्रतीक असलेलं मोरपीस आहे, आमचं लेणा फडकी आहे, कोराड आहे, गवताची पेंडी डोक्यावरती आहे, निसर्गाची एकजीव आणि समृद्ध झालेली आदिवासी संस्कृती। म्हणूनच आदिवासी राजे, आम्ही आदिवासी राजे, आमच्या संस्कृतीचा डंका त्रिखंडात गाजे। जल जमीन आणि जंगलाच्या आम्हीच आहेत राजे आणि म्हणून आमच्या आदिवासीचा डंका त्रिखंडात गाजे। सुंदर असं या ठिकाणी सादरीकरण या विद्यार्थ्यांनी केला। त्यांचं सादरीकरण करून घेणाऱ्या सर्व शिक्षक वृंदाचं मी मान्यवरांच्या उपस्थितांच्या वतीने त्यांना मी धन्यवाद देतो, त्यांचं स्वागत करतो। स्वागत करणे, तहानल्याला तांब्याभर पाणी देणे, भुकेल्याला घासभर अन्न देणे आणि आलेल्या व्यक्तीशी 2 शब्द प्रेमाचे गोड बोलणे, ही त्रिसूत्री आदिवासींनी जी जपलेली आहे ती तुम्हाला, ही संस्कृती तुम्हाला कुठेही बघायला मिळेल। म्हणून आपल्या घरी आलेल्या, आपल्या गावात आलेल्या, आपल्या कार्यक्रमासाठी आलेल्या सर्व मान्यवरांचा या ठिकाणी यथोचित असा सन्मान सोहळा या ठिकाणी थोड्याच वेळामध्ये संपन्न होईल। त्यानंतर या ठिकाणी प्रतापभाऊ जाकेर यांचा एक प्रस्तावना होईल आणि कार्यक्रमाला सुरुवात होईल। मी मान्य संयोजकांना विनंती करेन, मी आणि आपल्या वतीने मनपूर्वक स्वागत करतो। आणि या ठिकाणी कार्यक्रमाला ज्यांची विशेष उपस्थिती लाभली, ज्यांच्या शुभ हस्ते या कार्यक्रमाचं उद्घाटन झालं, इगतपुरी तालुक्यामध्ये कार्यक्रम कुठलाही असो, आपल्या व्यस्ततेमधून वेळात वेळ काढून इगतपुरी तालुक्याच्या कार्यक्रमाला हटकून हजेरी लावणारे, वेळ देणारे, प्रेरणा देणारे माननीय दिनकर अण्णा पाटील साहेब या ठिकाणी आलेले आहेत। टाळ्यांच्या गजरामध्ये आपण सगळेजण त्यांचं स्वागत करू आणि त्यांना मी विनंती करतो की साहेब आपण मंचावरती यायचं आहे। इगतपुरीच्या कुठल्याही कार्यक्रमामध्ये हजेरी लावून त्या कार्यक्रमाचा आनंद, त्या कार्यक्रमाची शोभा वाढवण्याचं काम एक माणुसकी आणि जिव्हाळा म्हणून दिनकर अण्णा पाटील साहेबांनी नेहमी जपलेलं आहे आणि आजही ते ह्या कार्यक्रमासाठी प्रामुख्याने उपस्थित आहेत। त्यांचं मनपूर्वक स्वागत। आज ग्रामपंचायत मोगरे व पंचायत समिती इगतपुरी यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभाग, कृषी विभाग व आदिवासी विभाग यांच्या सहकार्याने कृषी व डांगी जनावरांचे भव्य प्रदर्शन गोविंद जाकेरे मळा, मोगरे तालुका, जिल्हा नाशिक या ठिकाणी खरोखर संपन्न होता। मी गावाचं खूप अभिनंदन करेल, ग्रामपंचायत आणि सरपंच आमचे प्रतापराव जाखोरे, त्यांचे सर्व सहकारी, अतिशय चांगला कार्यक्रम। मी बऱ्याच वेळा घोटी गावात आलेलो होतो या कार्यक्रमाला, परंतु आज मोगरे गावामध्ये हा कार्यक्रम आयोजित केला। कार्यक्रम चांगला आहे, अधिकारी आले आणि मदत करायला पाहिजे। गरीब गाव आहे, गरीब गावाला मदत करायची नाही ही आणि सांगायचं आम्ही महाराष्ट्रासाठी, महाराष्ट्रातल्या जनतेसाठी। या ठिकाणी मला दुःख वाटलं खरंच। मला प्रतापने सांगितलं आणि आमच्या किरवेंनी फोन केला, अण्णा तुम्हाला यायचंय। आमचे मनोहर घोडे सरांनी सांगितलं सकाळी, म्हणलं मी 100% प्रतापच्या कार्यक्रमाला येणार आणि या ठिकाणी येऊन आनंद झाला। आणि पुढेही असे कार्यक्रम होणे गरजेचं आहे आणि जनावर जगणे गरजेचं आहे। गाई असो का बैल असो, हे जगणे गरजेचं आहे, भयानक आहे। ही सुधारण्यासाठी असे संमेलन होणं हे गरजेचं आहे आणि याला आमदार, खासदार, कृषी मंत्री यांनी मदत करणं मनाचा मोठापणा पाहिजे। आणि अधिकारी वर्गाला विनंती, त्यांना तुम्ही बोलवा, त्यांना निरोप द्या आणि तुम्ही यायला पाहिजे आणि या गरीब गावाला मदत केली पाहिजे। आणि त्यांनी इतक्या मोठ्यापणाने हा कार्यक्रम घेतला, त्या नृत्याला माझ्याकडून आणि इतकं सुंदर असं या ठिकाणी त्यांनी या ठिकाणी आपली कला
दाखवली त्या मुलांसाठी टाळ्या वाजवा सगळे. आणि मला प्रताप तू या कार्यक्रमाला बोलवलं त्याबद्दल मी तुझ्या गावाचा खूप आभारी आहे. धन्यवाद. सगळ्यांना नमस्कार. जय हिंद. ग्रामपंचायत आणि मोगरे गावाच्या वतीने आयुक्तांच्या वतीने या ठिकाणी संपन्न होत आहे. मी दत्तूभाऊ गवारी यांना विनंती करेल की त्यांनी माननीय डॉक्टर प्रशांतजी धर्माधिकारी साहेब यांचा या ठिकाणी धर्माधिकारी साहेबांचा यथोचित सन्मान असा संपन्न होता. यानंतर या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या या गावावरती विशेष प्रेम करणारे माननीय संदीप भाऊ किरवे यांना विनंती आहे की आपल्याला सन्मानाने मंचावरती बोलवण्यात येत आहे. कृपया आपण स्वागत मंचावरती येऊन गावाच्या वतीने आयोजकांच्या वतीने या सन्मानाचा स्वीकार आपण करायचा आहे. जिव्हाळा आणि उदंड प्रेम या गावावरती, या मित्रांवरती, या माणसांवरती आहे. म्हणून या ठिकाणी मी प्रतापभाऊ जाखेर यांना विनंती करेल की त्यांनी मनसेचे जिल्हा उपप्रमुख असलेले माननीय संदीप भाऊ, तालुक्यात कुठलाही कार्यक्रम असो परंतु त्या कार्यक्रमाला प्रेरणा आणि चालना देण्याचं काम संदीप भाऊ करत असतात. टाळ्यांच्या गजरामध्ये आपण संदीप भाऊंचं या ठिकाणी स्वागत करीत आहोत. त्याचप्रमाणे शिवा शेजारी असलेले आपले बंधू इगतपुरी तालुका शिवसेनेचे तालुका अध्यक्ष माननीय देवदास दादा जाधव या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांची उपस्थिती या ठिकाणी शोभायमान आहे. या प्रदर्शनाच्या संयोजक ग्रामपंचायत आणि गावकरी बंधूंच्या वतीने हाकेच्या अंतरावरती हाक दिली तेव्हा देवदास मामा जाधव हे कार्यक्रमासाठी उपस्थित असतात. मी या ठिकाणी दीपक भाऊ उघडे यांना विनंती करतो की त्यांनी पुढे येऊन देवदास भाऊ जाधव तालुका अध्यक्ष आहेत ते त्यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होत आहे. या ठिकाणी डॉक्टर भगवान पाटील उपस्थित आहेत, पशुधन विकास अधिकारी पंचायत समिती दिंडोरीचे. त्यांचा सुद्धा सन्मान या ठिकाणी भाऊसाहेब जाखेरे याचे भाऊसाहेब डॉक्टर भगवानजी पाटील यांचं स्वागत या ठिकाणी संपन्न होत आहे. हरिभक्त परायण नागबाबा जाधव यांच्याकडून 500 रुपये ते गीताला बक्षीस दिलेलं आहे. जाधव बाबांच्या नावाने या ठिकाणी मनपूर्वक अभिनंदन आणि टाळ्या. त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असलेले डॉक्टर संतोष पजई आपले इगतपुरी पंचायत समितीला एक अतिशय गुणवान डॉक्टर लाभलेला आहे. डॉक्टर संतोषजी पजई यांचे स्वागत या ठिकाणी एकनाथ भाऊ नाडेकर हे त्यांचं स्वागत करतात. या ठिकाणी एक विशेष सन्मान आपण सन्मानित करीत आहोत. इगतपुरी तालुक्याचे भूषण असलेले प्राध्यापक, वारकरी संप्रदायाचा वसा आणि वारसा जपणारे प्रसारक आणि प्रचारक माझे सहकारी मित्र हरिभक्त परायण प्राध्यापक मनोहरजी घोडे सर यांना विनंती की कृपया आपण मंचावरती यायचं आहे. वारकरी संप्रदायाचं बीजारोपण तुम्ही सातत्याने करीत आहात म्हणून संपन्न होणाऱ्या प्रदर्शनाच्या निमित्ताने आपलं स्वागत या ठिकाणी होत आहे. देवराम भाऊ भोईर यांना मी विनंती करतो की प्राध्यापक हरिभक्त परायण, सुप्रसिद्ध कीर्तनकार, सुप्रसिद्ध प्रवचनकार, अष्टपैलू व्यक्तिमत्व असलेले मनोहरजी घोडे सरांचा या ठिकाणी हा सन्मान होत आहे. त्याचप्रमाणे डॉक्टर राजेशजी नेहते पशुधन विकास अधिकारी कृपया त्यांनी मंचावरती यायचंय. तालुक्याचे उत्कृष्ट सर्जन अशी त्यांची एक ख्याती आहे आणि आपल्या पंचायत समितीला ते जुने आहेत. त्यांना संपूर्ण इगतपुरी तालुका ओळखतो. मी विलास भाऊ जाखेर यांना विनंती केली की त्यांनी डॉक्टर राजेशजी नेहते यांचं स्वागत करायचं आहे. शेतकऱ्यांना यथोयोग्य असं मार्गदर्शन डॉक्टर नेहते साहेब नेहमी करत असतात. त्याचप्रमाणे अतिशय समाधानकारक काम करणाऱ्या आमच्या या ठिकाणी डॉक्टर जयश्री तळपाडे मॅडम उपस्थित आहे. कधी फोन करा, तळपाडे मॅडम तो फोन उचलणार, काय अडचण आहे ती समजून घेणार आणि त्या शेतकरी बांधवांना लगेचच मदत करणार. अमित भाऊ जाखेरे कृपया या ठिकाणी उपस्थित आहेत. अमित भाऊ मंचावरती यायचं आहे. अमित भाऊ जाखेर यांचे शुभ हस्ते डॉक्टर जयश्री तळपाडे मॅडम यांचं स्वागत या ठिकाणी होत आहे. त्याचप्रमाणे डॉक्टर राजारामजी भांगरे साहेब कृपया आपण मंचावरती यायचे. डॉक्टर राजारामजी भांगरे
सर्जन, मला ओळखता का? टाकेच्या आदिवासी भागामध्ये चांगली सेवा देणारे भांगरे साहेब यांचं स्वागत या ठिकाणी होत आहे. नारायण भाऊ जाखेरे, नारायण भाऊ जाखेरे यांच्या शुभ हस्ते आमचे डॉक्टर राजारामजी भांगरे साहेबांचा या ठिकाणी सत्कार होत आहे. त्यांची अतिशय चांगली सेवा आहे, तेही चांगले सर्जन आहेत. त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असलेले डॉक्टर प्रवीण घोरडे साहेब, सन्मान करायचा आहे. नंदू बाबा पुण्यात ताबडतोब. पशुसंवर्धन विभागाचे कर्मचारी वृंद आलेले, त्यांचे मनपूर्वक सहर्ष स्वागत. बीजेपी नेते शिंदेताई कृपया आपण मंचावरती यायचं आहे. शिंदेताईंचं देखील या ठिकाणी. पांडुरंग भाऊ जाखेरे यांना विनंती आहे. पांडुरंग भाऊ शिंदे मॅडम, सामाजिक असो, सांस्कृतिक असो, शैक्षणिक असो, पण आमच्या शिंदे वहिनीचा एक चांगला सहयोग आणि सहकार्य त्या कार्यक्रमामध्ये आपल्याला भेटत असतं नेहमी, म्हणून त्यांचाही उचित असा सन्मान या ठिकाणी होतोय. त्याचप्रमाणे बिडवे मॅडम, त्याचप्रमाणे सामाजिक संस्कृतीचा वसा जपलेल्या आणि सामाजिक कार्यामध्ये सक्रिय असलेल्या प्रतिभाताई काळे या ठिकाणी यायचं आहे. चला पटापट. या ठिकाणी कृषी विभागाच्या अतिशय समाधानकारक काम करणाऱ्या, शेतकऱ्यांच्या अडीअडचणी समजून घेणाऱ्या, शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या बिडवे मॅडम बेलगाव तराळ्यामध्ये पण त्यांची अतिशय स्तुत्य असं काम आहे. आणि या ठिकाणी संपन्न होणाऱ्या प्रदर्शनाच्या निमित्ताने त्यांचा उचित असा सन्मान प्रकाश भाऊ जाखेरे यांच्या शुभ हस्ते बिडवे मॅडम यांचा सन्मान या ठिकाणी आपण त्यांना सन्मानित करीत आहोत. शेतीला आणि शेती व्यवसायाला पूरक असलेलं माहिती आणि तंत्रज्ञान शेतकऱ्यांसाठी त्या सातत्याने देत असत. बीडीओ मॅडमचा सन्मान या ठिकाणी संपन्न होत आहे. आठवले साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. कृपया त्यांना विनंती की त्यांनी मंचावरती यायचं आहे. दशरथ भाऊ जाखेरे यांना विनंती की त्यांनी साहेबांचं स्वागत करायचं आहे. दशरथ भाऊ पटकन पुढे या. त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असते गणेश भाऊ किरवे, आपण देखील मंचावरती यायचं. आपला यथोचित असा सन्मान. सोमनाथ भाऊ नाडेकर यांच्याही शुभ हस्ते किरवे बंधूंचा या ठिकाणी स्वागत होते. सोमनाथ भाऊनी कृपया पुढे यायचं आहे. कचरूबाबा लावरे यांच्या शुभ हस्ते जाधव मॅडम यांचा सन्मान होते. कचरूबाबांनी ताबडतोब मंचावरती यायचं आहे. राठोड मॅडम कृपया आपण मंचावरती यायचं आहे, स्वागत करायचं आहे. लवकर या. या ठिकाणी माननीय कुशे मॅडम उपस्थित आहेत. कुशे मॅडमना विनंती आहे की त्यांनी मंचावरती यायचं आहे. कृषी विभागामध्ये त्यांचंही कार्य अतिशय उल्लेखनीय आहे आणि त्यांचा यथोचित असा सन्मान जनाबाई जाखेरे यांच्या शुभ हस्ते आपण मॅडमचा सत्कार करतो. जनाबाईंनी ताबडतोब मंचावरती यायचं आहे. रोहिदास सर कृपया आपण मंचावरती यायचं आहे. मंचावरती आपल्या गुणी शिक्षकांचा सत्कार आपण करत आहोत. परशुराम भाऊ नाडेकर सुंदर असे त्यांनी विद्यार्थी घडवलेले आहेत. शिस्त, संस्कार आणि ज्ञानाचं संवर्धन करणारे गुरु आहेत. सुंदर असं त्यांनी सादरीकरण सुद्धा आपल्या विद्यार्थ्यांकडून करून घेतलेलं आहे. ज्ञानाबरोबरच त्यांच्या अंतरंगाचा विकास व्हावा, व्यक्तिमत्वाचा विकास करण्यासाठी या शिक्षकांचे जे प्रयत्न आहेत ते अतिशय स्तुत्य आहेत. नाना बाबा जाखेरे कृपया आपण मंचावरती यायचं आहे. नाना भाऊंच्या शुभ हस्ते या आदर्श अशा गुणी शिक्षकांचा सत्कार होतोय. जिल्हा परिषद शाळेच्या मॅडम डोरे मॅडम कृपया मंचावरती या, ताबडतोब या. त्यांचा सत्कार योगिताताई उघडे यांच्या शुभ हस्ते होईल.
विद्यार्थ्यांच्या बौद्धिक क्षमतेचा विकास करण्यासाठी ढोरे मॅडमची शिकवण्याची जी पद्धत आहे ती अतिशय स्तुत्य आहे आणि त्यांचा सन्मान या ठिकाणी गावकऱ्यांच्या वतीने आयोजकांच्या वतीने आणि प्रदर्शनाच्या निमित्ताने करण्यात येतोय। नागेश महाराज जाकीर महाराजांचं स्वागत आपण महावस्त्र देऊन करायचं आहे। याही पूर्वी त्यांनी आपल्या शेतीत नवनवीन प्रयोग केले आणि ते यशस्वी करून दाखवले म्हणून त्यांना आदर्श शेतकरी हाही पुरस्काराने त्यांना सन्मानित केलेला आहे। असा शेतकरी आपल्या इतरही गावांमध्ये शेतकऱ्यांना प्रेरणादायी ठरतो, दिशादर्शक ठरतो। त्यांच्या मार्गदर्शनाने काही शेतकरी घडत असतात म्हणून हा सन्मान या ठिकाणी एक शेतकरी बंधूचा होत आहे। अविनाश भाऊ कडू कृपा मंचावरती या। गोविंद भाऊंना विनंती आहे, गोविंद जाकेरे की त्यांनी अविनाश भाऊंचं स्वागत या ठिकाणी करायचं आहे। सागर भाऊ गवारी आपण पुढे याचे सागर गवारी। अमित भाऊ सागरचा सन्मान या ठिकाणी करतोय। आणि या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व सुरुजनांचा गुणीजनांचा आपण या ठिकाणी आयोजकांच्या वतीने शाब्दिक स्वागत करतोय, सत्कार करतोय। पुनाजी भाऊ नाडेकर यांच्या शुभ हस्ते ताईंचा सन्मान या ठिकाणी संपन्न होत आहे। पशूंचा गौरवाचा संदेश देणारे प्रदर्शन, पण या ग्रामपंचायत गावाने माणसाचा सुद्धा गौरव करण्याचा आणि माणसाप्रती स्नेहभाव जपण्याची एक थोर परंपरा मोगरे गावाने धारणामाईच्या कुशीमध्ये आणि हिरवळीच्या बशीमध्ये वसलेले मोगरे गाव या गावामध्ये प्रदर्शन भरलं पाहिजे। जनावर या ठिकाणी आली पाहिजे, शेतकऱ्यांना शिकण्यासाठी मिळालं पाहिजे। गावकरी बंधूंना बरोबर घेऊन गावातील थोरा मोठ्यांचे विचार घेऊन एका विचाराने एका सहकार्याने सुंदर असं नियोजन ज्यांनी केलं आपल्या गावचे सरपंच तरुण तडफदार अभ्यासोनी झुंजार प्रताप भाऊ जाकेरे यांचे स्वागत पशुसंवर्धन विभागाच्या वतीने, मग नाशिक जिल्हा परिषद इगतपुरी पंचायत समितीच्या वतीने माननीय उपायुक्त धर्माधिकारी साहेब यांच्या शुभ हस्ते हा सन्मान प्रताप दादाचा या ठिकाणी संपन्न होत आहे। हा प्रताप दादाचा सन्मान म्हणजे त्यांच्या मित्रांचा सन्मान, प्रताप दादाचा सन्मान म्हणजे त्याच्या सहकार्यांचा सन्मान, हा गावाचा सन्मान, हा ग्रामपंचायतीचा सन्मान या ठिकाणी संपन्न होत आहे। धन्यवाद। ते सूत्रसंचालन करतात पण सत्कारापासून कायम वंचित राहतात असे आजचे सूत्रसंचालक ज्येष्ठ साहित्यिक आदरणीय विजयकुमारजी कर्डक यांचा या ठिकाणी सन्मान होतोय। आपल्या गावचे सरपंच आदरणीय प्रतापजी जाखेरे यांना विनंती करतो की आपण त्यांचा सन्मान करा। ग्रामपंचायत मोगरे आणि पंचायत समिती इगतपुरी यांच्या संयुक्त विद्यमाने, त्याचप्रमाणे जिल्हा परिषदेचा पशुसंवर्धन विभाग, कृषी विभाग आणि आदिवासी विभागाच्या सहकार्याने मोगरे या ठिकाणी जे काही डांगी संकलित आणि कृषी प्रदर्शन या ठिकाणी आयोजित केले, या प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते दिनकर अण्णा पाटील, त्याचप्रमाणे आमचे मित्र सहकारी आणि मनसेचे उपजिल्हा प्रमुख संदीप भाऊ किरवे, त्याचप्रमाणे माझे वर्गमित्र, आणि खरं तर ते बोलल्यानंतर कोणी बोलू नये असं मला वाटतं असे हरिभक्तपरायण मनोहर महाराज घोडे या ठिकाणी उपस्थित आहे। या सर्वांच्या उपस्थितीमध्ये कृषी अधिकारी, कृषी उपायुक्त या सर्वांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी हे उद्घाटन संपन्न झालंय। खऱ्या अर्थानं 3 दिवस या मोगरे गावची ही यात्रा म्हटली तर वावगं ठरणार नाही। आणि
मगाशी सरांनी उल्लेख करताना बोलले की 2020 नंतर गोटी कृषी हे डांगी जनावरांचं प्रदर्शन झालं नाही, परंतु वासाळीनंतर या ठिकाणी मोगरे या आदिवासी गावामध्ये हे प्रदर्शन अतिशय भव्य दिव्य प्रमाणात या ठिकाणी साजरं होते. यासाठी निश्चितच प्रताप भाऊंचं या ठिकाणी मनापासून स्वागत केलं पाहिजे. मी या प्रदर्शनाच्या आयोजनाचा ज्यावेळेस संकल्प त्यांनी केला, साधारणतः 1.5-2 महिन्यापासून प्रताप भाऊ या प्रदर्शन यशस्वी होण्यासाठी हे प्रदर्शन या ठिकाणी व्हावं यासाठी सातत्यानं प्रयत्नशील आहे. मग विविध ठिकाणच्या परवानग्या असतील, कार्यक्रमाचं नियोजन असतील, मान्यवरांचं या कार्यक्रमाला येण्यासाठी उपस्थिती असेल, यासाठी सातत्यानं आमचा नेहमी संपर्क या ठिकाणी होत होता. परंतु आज या ठिकाणी मला अतिशय आनंद होतोय की आमच्या या पंचक्रोशीमध्ये हे प्रदर्शन भरवण्यासाठी जो काही प्रताप भाऊंनी सहभाग घेतला किंवा जी काही येत असेल त्याबद्दल मी प्रताप भाऊंचं मनापासून ऋण व्यक्त करतो. आणि पशुसंवर्धन विभाग आणि अधिकाऱ्यांना मी एकच विनंती करेन की या 3 दिवसामध्ये जेही काही पशुधन या ठिकाणी येईल, अतिशय तळमळीनं शेतकऱ्यांनी हे पशुधन वाढवलेलं असतं. मुलापेक्षाही जीवापाड प्रेम या पशुधनावर या शेतकऱ्यांनी केलेलं असतं. म्हणून जे काही आपण नंबर काढाल ते नंबर अतिशय प्रामाणिकपणानं त्या जनावराची गुणवत्ता बघून, त्या जनावराचं सगळं जे काही तुमच्या नॉर्म्समध्ये आहे ते बघून कुठल्याही प्रकारची वशिलेबाजी या ठिकाणी होऊ नये, ही माझी या सर्व अधिकाऱ्यांना माझी विनंती आहे. मग कुणी आमच्यासारखा प्रतिष्ठित व्यक्ती येतो, पुढारी येतो आणि मग तो सांगतो नाही नाही हा माझ्या भागातला आहे, याला जरा हे करा ते करा, आणि मग त्याला आपण बळी पडतो. मी आपल्याला नम्रपणे सांगू इच्छितो की अशा प्रकारचं कुठलंही दडपण आपण कोणाचं घेऊ नका आणि एक निरपेक्ष भावनेनं या ठिकाणी या पशुधनाचे नंबर काढा, एवढीच या ठिकाणी विनंती करतो. मोगरे ग्रामपंचायतचे सरपंच प्रताप जाखेरे, माजी सरपंच गोविंदराव जाखेरे, या विभागाचे आमचे गटप्रमुख आणि ग्रामपंचायतचे सदस्य भाऊसाहेब जाखेरे आणि ग्रामपंचायत सर्वच सदस्य, ग्रामसेवक मॅडम, या सर्वांचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो. कृषी विभागाचं पुन्हा एकदा या ठिकाणी या विभागामध्ये प्रदर्शन भरण्यासाठी आपण जी काही तत्परता आणि मदत दाखवली त्याबद्दल आपलं या ठिकाणी ऋण व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नंतर ज्यांच्या शुभेच्छा ऐकण्यासाठी आपण उत्सुक आहोत, माननीय संदीप भाऊ किरवे. तत्पूर्वी आपण या ठिकाणी ज्यांनी सुंदर असं साऊंड सिस्टम आपल्याला दिली ते संपत भाऊ जाखेरे यांचं, जयराम नाडेकर यांचं स्वागत आपण संपत भाऊ जाखेरे यांच्या हस्ते करणार आहोत. जयराम भाऊनी पुढे यायचं आहे आणि अतिशय चांगलं तुम्ही इथं डेकोरेशन ही सेवा सुविधा दिल्या त्याबद्दल संपत भाऊ जाखेरे यांना विनंती की त्यांनी जयराम भाऊ नाडेकर यांचं स्वागत करायचं आहे. आणि मगाशी जे या ठिकाणी आदिवासी लोकसंस्कृतीवरती जे गीत नृत्य सादर झालं त्याच्यासाठी यश संजय जाखेरे यांनी त्या गुणी विद्यार्थ्यांना 101 रुपयाचं पारितोषिक देऊन त्यांचा गौरव केलेला आहे. त्यानंतर मित्र नंदूभाऊ भोईर यांनीही त्या गुणवंत विद्यार्थ्यांना 121 रुपयाचं पारितोषिक दिलेलं आहे, त्यांचा गौरव केलेला आहे. आणि कार्यक्रम संदीप भाऊंच्या शुभेच्छा झाल्यानंतर या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल आदिवासी वादळ विद्यार्थ्यांचे समोर गीत नृत्य आपल्या समोर सादर होईल. कोणी आपल्या जागेवर उठायचं नाही. या कार्यक्रमाला ग्रामस्थांच्या विनंतीला मान देऊन, संयोजकांच्या विनंतीला मान देऊन प्रामुख्याने उपस्थित असलेले आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवणारे आणि या कार्यक्रमाचा आनंद शतगुणित करणारे मनसेचे उपजिल्हा प्रमुख माननीय संदीप भाऊ किरवे यांना विनंती आहे की त्यांनी आपल्या शुभेच्छा या ठिकाणी प्रदान कराव्यात. जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि मोगरे ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमानाने डांगे आणि संकरित जनावरांचं जे प्रदर्शन आज आपण इथं आयोजित केलं, खऱ्या अर्थानं जर बघायला गेलं इगतपुरी तालुक्यामध्ये घोटी शहरामध्ये 2020 पासून जसे आमचे गुरुवर्य यांनी सांगितलं की 2020 नंतर प्रदर्शन झालं नाही, नक्कीच झालं नाही. परंतु याचं कारण पण मला वाटतं या कृषी विभागानं आणि जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि या पशुसंवर्धन या विभागाने घेतलं पाहिजे. कारण प्रदर्शन करायचं म्हणजे त्याला एक आर्थिक बळ लागतं आणि ते आर्थिक बळ नसताना सुद्धा आज या मोगरे ग्रामपंचायत
या सर्व आमचे सरपंच प्रतापजी जाखेरे, त्याचे सर्व सहकारी, आमचे दत्तू गवारी असतील, या सर्वांनी एक प्रयत्न करून आज इथं हे पशुसंवर्धन आणि हे डांगी जनावरांचं प्रदर्शन त्यांनी इथं भरवलंय. खऱ्या अर्थानं त्यांचं आपण सर्वांनी अभिनंदन केलं पाहिजे. आणि माझी एक या सर्व कृषी विभागाला असेल, आयुक्त साहेब, धर्माधिकारी साहेब यांना एक विनंती आहे की या ग्रामपंचायतीला नक्कीच या प्रदर्शनासाठी आपण इथं निधी उपलब्ध करून द्यावा. आपण इथं तुम्ही स्वतः सांगितलं की माझे पशुसंवर्धन आज इथं उन्हामध्ये आहे, परंतु नक्की साहेब आपला प्रयत्न, आपल्या सर्व सहकारी, आपले जिल्हा परिषद पंचायत समितीचे सर्व अधिकारी असतील, कृषी विभागाचे अधिकारी असतील, यांनी सर्वांनी इथं लक्ष देऊन या मोगरे ग्रामपंचायतीला बळ द्यावं आणि या जो जनावरांचं जे प्रदर्शन आहे या प्रदर्शनाला आपण बळ देऊन इथं यशस्वी करावं. नक्कीच पुढच्या वेळेला आपण हे पशुसंवर्धन प्रदर्शन याच्याही पेक्षा चांगल्या प्रकारे करू अशी मी तुम्हाला ग्वाही देतो. आणि या सर्व कार्यक्रमासाठी जे शिक्षक वर्ग आहे यांनी जो आदिवासी नृत्य इथं त्यांनी सादर केलं, यांचं नक्कीच सर्वांचं अभिनंदन करतो. या नृत्याला माझ्यातर्फे 1001 रुपयाचं मी बक्षीस जाहीर करतो. आणि सर्व मोगरे ग्रामपंचायतचे सरपंच असतील, सदस्य असतील, यांनी जे प्रयत्नांनी इथं हा जो उपक्रम राबवला यांचं सर्वांचं मी अभिनंदन करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. ज्या जो सूचना दिल्या आहेत त्यानुसार निवड समिती ही आता आम्ही महाराष्ट्रामध्ये कुठेही जेव्हा काम करतो तर निवड समिती नेमत असताना आम्ही त्या तालुक्यातील किंवा त्या जिल्ह्यातीलच ठेवत नाही, बाहेरच्या जिल्ह्यातील ठेवतो. इथे सुद्धा आपण बाहेरच्या तालुक्यातील निवड समिती ठेवलेली आहे. परंतु आपलं पशुधन ठेवणारा जो असतो शेतकरी, तो त्याच्या पशुधनाशी इतका एकरूप झालेला असतो की माझं पोरगं फर्स्ट काल आलं, माझाही पुराण अभ्यास केला, यांनी अभ्यास केला, म्हणून हे दरवेळेस होतच असतं. तरी आम्ही निस्पृहपणे आणि निपक्षपणे करण्याची तुम्हाला इथे ग्वाही देतो. प्रत्येक गोष्टीला अर्थ लागतो, आर्थिक पाठबळ लागतं. तर कर्मधर्म सोयगाने जिल्हा परिषद निधीमधून ग्रामपंचायतीकरता या प्रदर्शनाकरता 3 लाख रुपयाची तरतूद उपलब्ध झालेली आहे. उपलब्ध होईल की 31 मार्चच्या आधी ग्रामपंचायतला किंवा पंचायत समिती स्तरावर आम्ही येतानाच आज बोललो की प्रदर्शन होऊन गेलेलं आहे. त्यामुळे डायरेक्ट निधी जो आहे तो आम्ही ग्रामपंचायत स्तरावर देण्याचा नियोजन करणार आहे आणि ते मिळतील याची मी ग्वाही देतो. आपण इथे येऊन आम्हाला बोलवलं व पशुसंवर्धनाची आज आपण या इंडस्ट्रियलायझेशन मध्ये सुद्धा एका छोट्या गावाने दखल घेतली आहे. याकरता आपल्याला मी त्रिवार असे अभिनंदन करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. वाईट वाटतं पुढच्या वेळेला तालुका पंचायत मधून संपूर्ण एवढ्याला गाद्या आणण्याशिवाय राहणार नाही, संपूर्ण मंदिराला फरशी बसवल्याशिवाय राहणार नाही. माझ्याकडे एक तर काय नाही, मी एक भिकारी माणूस, तुम्ही द्या तेव्हा मी घेत असतो. माझ्यावर जी कपडे आहेत ती सुद्धा तुमचे आहेत. माझ्यावर आज खिशात पैसे चेरतात ही कृपा तुमची आहे. 2 शब्द मला प्रवचन कीर्तन करता येतात. तू मागे सर मागा. आदिवासी
आर्या कृपया त्यांनी स्टेजवरती यायचं. आपली मोगरे गावची शाळा कृपया त्यांनी ताबडतोब स्टेजवरती यायचं आहे आणि आपले जे कला आविष्कार आहेत, कला गुण आहेत ते आपण या ठिकाणी सादर करायचं आहे. पटकन यायचं, वेळ वाया घालवू नका. चला, करताना शिक्षणाबरोबरच ज्ञानाबरोबरच त्यांचाही कला गुणांचा विकास व्हावा हे मोगऱ्या गावातील शाळेने त्या शिक्षकांनी सगळ्यांनी त्या पद्धतीने आपल्या शिक्षणाचा उचित ध्येय आणि दिशा ठरवून घेतलेली आहे. त्यातीलच हा एक प्रकार की कला गुणांचा विकास व्हावा, बुद्धीचा विकास व्हावा, त्यांच्या ज्ञानाचा विकास व्हावा. रायगड जिल्हा
आनंदी माझा बघ वसलय गो समुद्राच्या खुशीनं ह्यो खुशीनं तोऱ्यात बसलाय गो सरखेलाच्या माझ्या दर्याच्या राजा तुला मनाचा नारळ दिला तुला मनाचा नारळ दिला कीर्ती तुझी र सांगू मी किती गाजवी रायगड जिल्हा माझ्या शिवरायांनी पायावर शंभू राजांना बांधली आरमार माझ्या मराठ्याचा सरकेला निवाडविला मी पावन माती लावून माती कीर्ती सांगून गेला कीर्ती सांगून गेला गणेश जयंतीला गोऱ्या निघाल्या पुलाव्याला समुद्राच्या देवा भेटायला सिद्धी विनायक पूजायला विनायक महिमा तुझा तुझ्या जीवाला हाय धंदा माझा नवसाला भावतो देव माझा पैदाचा हृदय राजा सखेलाच्या माझ्या कोकणच्या राजा आणि यानंतर माझे मित्र सोमनाथ भाऊ गवारी आदिवासी संस्कृतीचे अभ्यासक आहेत जाखेरे मी आहे आदिवासी राणी आपल्या समोर सुंदर गीत आणि नृत्य आविष्कार ही भावना आपल्या समोर सादर करीत आहे तिला सगळ्यांनी शांततेचं सहकार्य करून तिला प्रेरणा द्यायची आहे
Bye.
अतिशय सुंदर भावनासाठी सर्वांनी टाळ्यांच्या गजरातीचं स्वागत करायचं आहे. लक्षात घ्या, तिने काय सांगितलं, मी आदिवासी राणी हाय, मी कुणाच्या बापाला घाबरत नाही. कारण आदिवासी स्त्री प्रसंगी वाघाशी झुंज देणारी असते, आदिवासी स्त्री प्रसंगी संकटाशी लढणारी असते, आदिवासी स्त्री अतिशय स्वाभिमानी असते, स्वाभिमानी पण हृदयात प्रेमाचं नारळ पाणी ठेवणारी. आणि म्हणूनच अशी ही स्त्री आदिवासी आदर्श तरुणी म्हणजेच आदिवासींची ही आन बान आणि शान, आणि म्हणून ती कुणाच्या बापाला घाबरत नाही. सुंदर कलाकृती अदाकारी तिने आपल्या गीतातून आपल्या समोर सादर केली. त्याबद्दल या ठिकाणी उपस्थित असलेले सोमनाथ भाऊ दौलत नाडेकर यांच्याकडून तिला 101 रुपयाचं बक्षीस दिलेलं आहे. आणि नागू बाबा जाधव यांनी सुद्धा तिला 51 रुपयाचं बक्षीस दिलेलं आहे. सगळ्यांच्या वतीने मी तिचं अभिनंदन करतो.
भरदाट वलनाचा घाट घाटामध्ये चिकन वाट जव्हारचा रान भरदाट वलनाचा घाट घाटामध्ये चिकन वाट जव्हारचा रान भरदाट वलनाचा घाट घाटामध्ये चिकन वाट जव्हारचा रान भरदाट वलनाचा घाट घाटामध्ये चिकन वाट उपाशी पोटी आवता अवकार बारी अवकार या तुम्ही कारभारी लवकर तुम्ही आपला सेवा करा तुम्ही भरता तुम्ही भरता राम रोधत लागताय घराला लागतारी दिवस लागला या आता डळायला दिवस लागला आता डळायला कारभारी लवकर या तुम्ही जेवायला भाकर आणि खायला कारभारी लवकर या तुम्ही जेवायला भाकर आणि खायला साऱ्या गई आपलं भलं आपण ठेवूया आपण ठेवूया कोणी असली आपली शेती तरी करूया आनंदानं तरी करूया आनंदानं येतो बाई रानात चरैला चरैला कारभारी खायला या की नाही बटन आई
या ठिकाणी करण्यात येतोय. सीताराम भाऊ जाकेरे स्वतः गातील आणि स्वतः वाजवतील. भैरवीने या कार्यक्रमाची आपण सांगता करणार आहोत. एक माग लावा.
कमरला हरी